मित्रांनो गावी आल्यावरती सकाळचा निसर्ग खूप छान वाटतो आणि त्यामध्ये ह्या चिमण्यांचा किलबिलाट. मित्रांनो ह्या चिमण्यांना आमच्याकडे केकाट्या म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की सांगा कमेंटवर. चले उरा हो बर या इकडे चाल या चल ते इकडे या ये चल चक्कर ये या या. नमस्कार मित्रांनो, मी पंकज गाव कुडपणवड कोकणच्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आलो आहे गंगेदाच्या वाड्याशी. त्याच्या बाजूला आहे चिचुरडीचं झाड. त्या चिचुरडीचे झाडाची फळं आहेत ती काढायची आहेत भाजीसाठी, ते तुम्हाला दाखवतो. आणि हे झाड त्यांचं त्यांचं झाड आता आम्ही तोडून नेणार आहे यांची भाजी. हा तुम्ही काय आम्हाला पळवायच्या पाठी आहो? तर वांगी बघा, वांगी परड भारी धक्क्यामध्ये केलंय. वांगी लांबवाली, गवतीच्या गुलाब. तुम्ही माझं ते टावेल काढून देऊ. हा मी खाली जाणार होतो. मी मगाशी बोललो ना जातो. का गुलाबच गुलाब. पहिले पण इकडे गुलाबाचं झाड होतं असं आणि शेवगा. हा ना मस्त धक्क्यात बाळा. बरं एक नाही दोन दोन टावेल आहेत बहिणी आता. हा चाय स्पेशल पाहिजे बघा मित्रांनो, वेगवेगळ्या पद्धतीची. काय ह्याला म्हणतात दासवण, जास्वंद, लाल गुलाबी, गुलाबी आणि लाल आणि हे गुलाबाचं फुल. तुला पुन्हा सांगितले का रे डाव नको म्हणून. हा है ना रे. ते आपलं असल्यावर टेन्शन नसतं. बायकांचं हे मोठा टेन्शन नाही, बायकांचा तो मोठा टेन्शन. हो आज यायला पण उशीर होईल. मीन गवारी नाही ना कोंड्या शेट. हा आतले येत नाही. मित्रांनो हे आहे गंगेदा वाड्याच्या बाजूला चिचुरडीचं झाड. त्याला काटे खूप असतात, सावकाश काढावं लागते. त्याच्या पानांना पण काटे असतात, देठाला पण असतात काटे खूप. आणि ती भाजी एकदम आपले हिरवे वाटाणे असतात त्या पद्धतीने ते दिसते. पुढे दाखवतो तुम्हाला कशी असते ती. हे बघा मित्रांनो ती भाजी. थोडा वेळ मला व्हिडिओ काढायला मिळाला नाही, मी जरा बाहेर गेलेलो. हे अशा पद्धतीची भाजी असते. फुटतात आहे ती. मित्रांनो ती भाजी बनवताना व्यवस्थित तिला पोळून घ्यावं लागते. कधी अंदाज ना दगड आहे ना तिथे मित्रांनो चुचुरडीची भाजी पोळून झाली. आता ती आई साईडला काढेल आणि नंतरला तिला
व्यवस्थित बनवेल. आता काय तेल टाकायचं त्याच्यात. केवढीशी झाली ते. ही मस्त फाटी आणले, जाडी झाली. तिथून सारं पातळ नाही करायचं. म्हणजे सकाळचे लोक उठून 4 वाजता भात. बिया उडतायत. मित्रांनो, चिचोरुडीची भाजी खूप पौष्टिक आहे. खाताना थोडी कडवट लागते पण खूप टेस्टी पण आहे. ती जास्तीत जास्त मिळत नाही, जंगलात असते ती. ही गंगादानी झाडं लावलेली त्यांनी जंगलातून आणून आणि त्यांना मोठं केलं, त्यामुळं आपल्याला जवळच मिळाली. नाहीतर जंगलामध्ये जावं लागतं त्यासाठी, स्पेशल भाजी शोधण्यासाठी. खूप चांगली भाजी आहे, पौष्टिक आहे. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलची लिंक मित्रांमध्ये शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.